आम्ही इथे आता पीव्हीआर आयनॉक्स आपलं पाम बीच गॅलरी आहे इथे आलो होतो. तर इथे आलो होतो तर आम्हाला निदर्शनात आलं की त्यांचा एक मूवी जॉकी करून एक चॅटबॉटचा ऍप्लिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये मराठीला 6व्या क्रमांकावरती त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. मुळामध्ये आपलं हे थिएटर आहे महाराष्ट्रामध्ये आहे, ठीक आहे, आणि मुंबईमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये आहे. तर मराठीला प्राधान्य हे प्रथम मिळालंच पाहिजे हे आमचं त्यांना म्हणणं होतं. खाली सुद्धा त्यांनी जे फलक लावले आहेत ते मुळामध्ये लावलेले आहेत तर इंग्रजी भाषेमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी मराठी हा उल्लेखच केलेला नाही. मग हे थिएटर नक्की आहे कुठे? महाराष्ट्रामध्ये चालतं ना. मग तुम्हाला मराठीची अडचण काय? तुम्ही तिथे पर्यायांमध्ये इंग्लिश लिहिता, हिंदी लिहिता, ठीक आहे. म्हणजे तुम्ही शेवटी हिंदी पण जे आहे ते इंग्लिश मध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून लिहिता, तुम्ही हिंदी 2 वेळा पर्याय देताय, पण मराठीला तुम्हाला अडचण येते. तर आमचं हेच स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही हे दिलंच पाहिजे आणि हा बदल झालाच पाहिजे. आता सध्या आम्ही त्यांना टेम्पररी याच्यावरती तो जो फलक आहे तो काढायला लावलेला आहे. आमच्या मागणीवरती त्यांनी तात्काळ तो काढलेला आहे तो फलक, आणि ते येत्या काही दिवसांमध्ये एक 48 तासामध्ये वगैरे ते फलक चेंज करतील. तसंच ते त्या ऍपमध्ये सुद्धा बदल करतील. आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हा जो मराठी माणसाचा अपमान करताय त्याची जाहीर माफी तुम्ही मागावी महाराष्ट्राची, की याच्या पुढे मराठीला इथे दुय्यम स्थान चालणार नाही. महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे आणि ते मराठी माणसाचाच डंका चालणार, हेच आमचं म्हणणं आहे.